संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या अनिकेत कोथळे खून प्रकरणी आता न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयासमोर केला. दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज सलग 110 मिनिटे अंतिम युक्तिवाद केला. यावेळी नवोदित वकिलांसह न्यायालय पूर्णतः भरलं होतं. ॲडव्होकेट निकम यांनी मांडलेले मुद्दे प्रत्येक जण बारकाईने ऐकत होतं. जिल्हा व सत्र न्यायाधीश SR पडवळे यांच्या न्यायालयात आजपासून अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली आहे. त्यात ॲडव्होकेट निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न आणि पुरावे याविषयी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. पुढील 2 दिवस हा युक्तिवाद होणार आहे. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार हे सारे आहेत असा युक्तिवाद ॲडव्होकेट निकम यांनी सरकारतर्फे करत 3 भागात वर्गीकरण केलं. पहिल्या भागात हा गुन्हा उघडकीस कसा आला हे न्यायालयासमोर मांडलं. त्यानंतर दुसऱ्या भागात हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित कामटे आणि साथीदारांनी कसे प्रयत्न केले हे सांगण्यात आलं. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही वाक्यांवर आक्षेप नोंदवला. त्याला ॲडव्होकेट निकम यांनी फेटाळून लावलं. सविस्तर माहिती तपास अधिकारी राजन माने, तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पुराव्याचा युक्तिवाद करण्यात आला. पुढील 2 दिवसात आणखी युक्तिवाद केला जाणार आहे. सांगली येथील दिनांक 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांनाही सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कामटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत अशा तऱ्हेचा युक्तिवाद आम्ही आज न्यायालयात सरकारतर्फे सुरू केला. प्रामुख्याने यामध्ये आम्ही 3 भागात वर्गीकरण केलं. पहिला भाग म्हणजे हा गुन्हा कसा उघडकीला आला, हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित PSI कामटे व त्याच्या सहकाऱ्यांनी कसे प्रयत्न केलेत, आणि तिसरा भाग जो आहे की जे अनिकेत कोथळेची डेड बॉडी म्हणण्यापेक्षा त्याला जाळून टाकण्यात आलं होतं आंबोली येथे दुसऱ्या कर्नाटकमध्ये, आणि तेथील त्याचे बॉडी पार्ट्स हे रिकवर करून ते अनिकेत कोथळेचे कसे आहेत हे देखील न्याय वैद्यकांच्या मार्फत आम्ही न्यायालयात सिद्ध केलं होतं. या संदर्भातली जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही दिली आणि न्यायालयात प्रामुख्याने आम्ही प्रतिपादन आज 3 मुद्द्यांवरती पुन्हा केलं. पहिला मुद्दा म्हणजे हा गुन्हा वर्षा पोलीस अधिकाऱ्यांना कसं काय उघडकीला आला. आरोपी कामटेने हा गुन्हा लपवण्यासाठी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे कसे पोलीस स्टेशनहून पळून गेले ही खोटी काल्पनिक हकीकत सांगितली. आणि तिसरं म्हणजे अमोल भंडारेवरती कसं दडपण टाकण्यात आलं होतं याची सविस्तर माहिती 2 पोलीस अधिकारी, विशेषतः रोहित चौधरी, PSI रोहित चौधरी आणि पोलीस इन्स्पेक्टर राजन माने यांचा पुराव्याचा आम्ही युक्तिवाद केला. अजून 2 दिवस हा अंतिम युक्तिवाद चालेल. Okay.